नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांचं आपल्या विधिनिदान या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज एक थंबनेलमध्ये आपण विषय दिलेला आहे, शेजाऱ्याचा बाण कोरून क्षेत्र वाढविता किंवा हद्द नष्ट करता येते का? मित्रांनो, हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. ज्या शेतकऱ्याच्या शेजारी बाण कोरला जातो किंवा हद्द नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो, त्या शेतकऱ्याचं दुःख आणि अस्वस्थता फक्त त्याच शेतकऱ्याला माहीत असते. दररोज त्या जमिनीमध्ये गेल्यानंतर शेजारचा बाण कोरत असतो आणि हद्द सरकवत असतो. या प्रवृत्तीवर उपाय करण्यासाठी किंवा बाण कोरण्याच्या प्रवृत्तीवर प्रतिबंध करण्यासाठी शेतकरी हा नेहमी प्रयत्न करत असतो. पण मित्रांनो, हे लक्षात ठेवा, जो बाण कोरतो त्याच्यासाठी मी एक प्रश्न विचारतो. ज्या जमिनीसाठी तू बाण कोरतो, ज्या शेजाऱ्याचा तू बाण कोरतो, क्षेत्र वाढवतो, खरंच तुझं क्षेत्र वाढवणार आहे का? खरंच तू ती हद्द नष्ट करू शकतो का? जर क्षेत्र वाढत नसेल आणि हद्द नष्ट होत नसेल तर बाण कोरणं ही प्रवृत्ती बरोबर आहे का? जर तुम्ही तुमच्या जमिनीचा विचार केला तर खरं तर जमिनीचं तुमच्या काय हातात आहे? त्या जमिनीचं क्षेत्र तुम्ही ठरवलं का? पोटखराबा तुम्ही ठरवला का? आकार तुम्ही ठरवलाय का? 7/12चा नंबर तुम्ही दिलाय का? खाते उतार्याचा नंबर तुम्ही दिलाय का? त्या जमिनीचा आकारमान तुम्ही ठरवलंय का? गाव नकाशामध्ये तिचं क्षेत्र कुठे आहे आणि तिची स्थान निश्चिती काय आहे, तिच्या चतुष्मा काय आहे, हे तुम्ही ठरवलंय का? काहीही ठरवलेलं नाही. त्या जमिनीचा जर तुम्ही काहीही ठरवलेलं नाही, फक्त ती जमीन कसण्याचा तुम्हाला अधिकार आहे. जर तुम्हाला ती मिळकत हस्तांतर करावायची असेल तर त्या जमिनीची किंमत तरी तुम्ही ठरवू शकता का? नाही. तिची किंमतही रेडी रेकनर प्रमाणे ठरलेली आहे. मग अशी परिस्थिती जर असेल तर बांध कोरून तुमचं क्षेत्र जर वाढत नसेल आणि हद्द नष्ट होत नसेल तर बांध कोरून दुसऱ्याला त्रास देणं किंवा शेजारच्या शेतकऱ्याला त्रास देणं ही प्रवृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे. मित्रांनो, तुमची जी जमीन आहे तिच्या चारही बाजूनं शेजारी असतात आणि कोणत्या तरी एका बाजूनं जो शेतकरी असतो तो बाण कोरतो किंवा हद्द नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्याला कितीही वेळा समजावून सांगितलं तरी तो बाण कोरण्याचं थांबत नाही आणि पर्यायानं अतिक्रमण सुरुवात होतं आणि अतिक्रमण सुरुवात झाल्यानंतर शेजारचा जो शेतकरी आहे तो अस्वस्थ होतो किंवा त्याच्यावर अन्याय होतो. मित्रांनो, जर अशी तुमच्यावर वेळ आलेली असेल की शेजारचा बाण कोरत असेल, त्याचा प्रयत्न बाण कोरण्याचा असेल किंवा अतिक्रमण करण्याचा असेल तर त्याच्यासाठी तुमच्याकडे काय उपाय आहे? जर तुमच्या मिळकतीमध्ये अतिक्रमण होत असेल, कोणी बाण कोरत असेल किंवा अतिक्रमण केलेलं आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर बांधावर मारामारी कधीच करू नका. सरळ तुमच्या जमिनीच्या चतुष्मा काढा. लगतचे सर्व कब्जेदारे त्यांचे 7/12चे उतारे काढा. ज्याप्रमाणे जमिनीला चतुष्मा असतात त्याचप्रमाणे प्रत्येक मालकाला चतुष्मा असतात आणि त्याच्या मालकाच्या चतुष्मा म्हणजे नाव, वय, धंदा आणि पत्ता या माणसाच्या चतुष्मा आहे. या चतुष्मेसह एक अर्ज करा मोजणी ऑफिसला. मोजणी ऑफिसला अर्ज केल्यानंतर तुम्हाला मोजणीचं चलन भरलं जाईल. सामनेवाले जे आहे तुमचे लगतचे त्या सर्वांना नोटिसा दिल्या जातील आणि तुमची हद्द कायम मोजणी होईल. इथे प्रश्न आहे, लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही मोजणी ऑफिसला तुमचा मोजणीचा अर्ज करता त्यावेळेस जे लगतचे कब्जेदार आहे त्या सर्वांना नोटिसा निघतात. कारण तुमची हद्द कायम करण्यासाठी जर तुमची हद्द चुकलेली असेल किंवा तुमच्या हद्दीत अतिक्रमण झालेलं असेल तर हद्द कायम मोजणी करताना ती लगतच्या कब्जेदारांनीच केलेली असेल. म्हणून लगतच्या कब्जेदारांना नोटिसा निघतात. प्रत्यक्ष मोजणीदार जेव्हा तुमच्या मिळकतीमध्ये येतात तेव्हा नीट लक्षात घ्या, 2 प्रकारे तो मोजणी करतो. एक, अर्जदार आणि सामनेवाले यांनी दाखविलेल्या वहिवाटीप्रमाणे, नीट लक्षात घ्या. आणि दुसरी खूण जी असते ती असते अभिलेखाप्रमाणे. जी नवीन खूण येते
अभिलेखाप्रमाणे येते तिला ON म्हणतो, ऑप्टेन न्यू, नवीन खूण. आणि जी जुनी असते तिला OF म्हणतात. जर अशी नवीन खूण आढळून आली तर वैवाटीने आलेली खूण आणि अभिलेखाप्रमाणे आलेली खूण याच्यामध्ये जी तफावत येते त्याला म्हणतात अतिक्रमण. समजा आपण 30 नंबरचा गट आहे तुमचा आणि तो मोजला, त्याच्या पूर्व बाजूला 29, त्याच्या पश्चिम बाजूला 28, दक्षिण बाजूला 32 आणि उत्तर बाजूला रस्ता, अशी जर परिस्थिती असेल तर लक्षात ठेवा, जर तुमच्या पूर्व बाजूने, पश्चिम बाजूने किंवा दक्षिण बाजूने कोणत्याही बाजूने जर अतिक्रमण झालेलं असेल तर लक्षात ठेवा, त्या मोजणीच्या नकाशामध्ये वैवाटीप्रमाणे केलेली मोजणी आणि अभिलेखाप्रमाणे केलेली मोजणी याच्यामध्ये तफावत आढळून येते. आणि तफावत आढळून आल्यानंतर तो जो अतिक्रमित क्षेत्राचा भाग आहे तो मोजला जातो. आणि ते जर 10 गुंठे असेल, 2 गुंठे असेल, 1 गुंठा असेल, जे क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये मोजणीचा नकाशा आहे त्याच्यामध्ये सूची येते. आणि सूचीमध्ये असं नमूद केलेलं असतं का डॉट 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 जी लाईन असते याप्रमाणे जागेवर वहिवाट असे आणि एक अखंड रेषा असते याप्रमाणे अभिलेखाप्रमाणे हद्द असे. आणि रंगाने दाखवलं जातं. लाल रंगाचे जे क्षेत्र आहे ते गट नंबरचे 30चे आहे, परंतु मोजणीच्या वेळी ते गट नंबरचे 32चे कब्जात दिसून आले, ते क्षेत्र 5R असं क्षेत्र दाखवलं जातं. मला मुद्दा इथे सांगायचा आहे की जर तुमची हद्द कायम मोजणी जमिनीची केली तर 2 प्रकारे केली, ती एक वैवाटीप्रमाणे केली आणि एक अभिलेखाप्रमाणे केली. अभिलेखाप्रमाणे केली ते क्षेत्र तुमचं भरलं, अतिक्रमण झालेलं आहे तेही दिसून आलं. आणि असं जर अतिक्रमण दिसून आलं तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 138 प्रमाणे हद्दी ठरविल्याचा परिणाम असं त्या कलमाचं शीर्षक आहे. आणि 138(2) प्रमाणे जर तुम्ही अतिक्रमण केस मेहरबान उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली तर संक्षिप्तरित्या त्या अतिक्रमित क्षेत्राचा कब्जा तुम्हाला वर्ग करण्याचा हुकूम होतो आणि तुमच्या हद्दी कायम होतात. ही कायदेशीर तरतूद आहे. जर कायदेशीर तरतूद उपलब्ध आहे की ती हद्द कायम आहे, ती हद्द कायम करण्यासाठी मोजणी केल्यानंतर ती हद्द कायम होणार आहे. जर तुम्ही तुमच्या मिळकतीचा क्षेत्र ठरवलेलं नाही, आकार ठरवलेला नाही, पोटखराबा ठरवलेला नाही, अगदी गाव नकाशावर त्या तिचं स्थान ठरवलेलं नाही, तिचं आकारमान तुम्ही ठरवलेलं नाही, हे सर्व कोण ठरवतं तर मेहरबान अधीक्षक भूमी अभिलेख तालुका कार्यालय. त्या जमिनीबाबतचे सर्व टिपण हे अभिलेख कार्यालयामध्ये उपलब्ध असतं. आणि जेव्हा कधी मोजणी होईल त्यावेळेस ती त्या टिपणाप्रमाणेच होईल. कारण सरकारनं तुम्हाला जो 7-12 उतारा तयार करून दिलेला आहे तो सरकारनं बनवलेला आहे, अभिलेख कार्यालयानं बनवलेला आहे. तुम्ही फक्त त्या मिळकतीचे हस्तांतर करण्यासाठी अधिकार तुम्ही हस्तांतरित करतात, जमीन तर कायमच राहते. म्हणूनच मी माझ्या थंबनेलचं आज टायटल दिलेलं आहे, शेजाऱ्याचा बाण कोरून क्षेत्र वाढविता किंवा हद्दी नष्ट करता येतात का? उत्तर निश्चितच त्याचं नाही. हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू एकच आहे, जर तुमच्या जमिनीचं सर्व रेकॉर्ड अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामध्ये आहे, तिथे टिपण आहे, तुमच्या जमिनीचा आकारमान, तुमच्या जमिनीचं थोडक्यामध्ये सर्व माहिती तिथे उपलब्ध आहे. तुम्ही फक्त त्या जमीन कसण्याचे अधिकारी आहात आणि त्या कसण्याचे अधिकार तुम्ही मालमत्ता हस्तांतरण कायद्याप्रमाणे दुसऱ्याला देता. जमीन तीच राहते. जर जमीन कायम राहणार आहे आणि भांडणात जर तुम्ही संपणार असाल, बाण कोरून भांडण करून जर तुम्ही संपणार असाल तर असं करू नका. बाण कोरून तुमचं क्षेत्र कधीच वाढणार नाही आणि जमिनीच्या हद्दी नष्ट कधीच होणार नाही. त्यासाठी हद्द कायम मोजणी हा पर्याय मेहरबान भूमी
अधीक्षक कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा आणि ऑल हा पर्याय निवडा. पुन्हा भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचे मनापासून आभार आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद. गुढीपाडव्याच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.